तुम्ही आम्हा पामरा, द्या दर्शन तुम्ही आम्हा पामरा. एक वेळा सद्गुरु जनार्दना, तुमच्या नामाचा हो लागला, तुमच्या नामाचा हो लागला. अल्पावधीत परमपूजनीय जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचं आगमन या ठिकाणी अगदी 2 मिनिटांमध्ये होत आहे. उपस्थित सर्व भाविकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर कार्यक्रमाला उपस्थित व्हावं. पुरुषांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला व महिलांनी उजव्या बाजूला, म्हणजे ज्या बाजूला आहेत त्या बाजूला बसा. येणारे जे नवीन भाविक आहेत, नव्याने येऊन बसतात, त्यांना विनंती आहे लवकरात लवकर स्थानापन्न व्हा. जय बाबाजी. सारा समाज घडविला नवा, ज्ञानाचा तुम्ही लाविला दिवा. सारा समाज घडविला नवा, ज्ञानाचा तुम्ही लाविला दिवा. जन कल्याणा कष्ट सोशिले, चटके ही गरिबांचे तुम्ही भोगिले. जग कल्याणा कष्ट सोशिले, चटके ही गरिबांचे तुम्ही भोगिले. तव भक्तीने झाला प्रसन्न शंकर भोळा, निळकंठ भोळा सद्गुरु जनार्दना. तुमच्या नामाचा हो लागला, तुमच्या नामाचा हो लागला सद्गुरु जनार्दना. तुमच्या नामाचा हो लागला. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा आणि जोरदार टाळी वाजून शेवटपर्यंत हा गजर या ठिकाणी करा. तुमच्या नामाचा हो लागला लळा, 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 तुमच्या नामाचा हो लागला. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय. ओम चैतन्य स्वरूप गगनगिरीजी महाराज की जय. अल्पावधीत जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचं आगमन होतं. इफेक्ट कमी राहिला तरी चालेल, आधी होतो तोच. डिले कमी, हॉल थोडा जास्त, बस. शब्द समजले पाहिजे. सर्व भाविकांना पुन्हा एकदा नम्र निवेदन करतो, सर्वांनी स्थानापन्न वा खाली बसून घ्या. बाबाजींचं आगमन या ठिकाणी होतंय. जगद्गुरु जनार्दन स्वामी, उत्तराधिकारी शांतिगिरी बाबा आणि गगनगिरी महाराजांचं काय नातं होतं हे जर मी समोर बसलेल्यांपैकी अनेक भाविकांना विचारलं तर जुन्या फळीतील जी माणसं आहेत त्यांना माहिती आहे. चिखल पाण्याचं जसं नातं असतं, माय लेकराचं जसं नातं असतं, तोच भाव जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज आणि गगनगिरी महाराजांमध्ये नेहमी होता. एकदा तर प्रेमात बोलता बोलता गगनगिरी महाराजांनी जगद्गुरु जनार्दन स्वामींना गळ घातली होती, एवढा तुमचा बाबू मला द्या, एवढे शांतिगिरी महाराज मला द्या. तेव्हा जनार्दन स्वामींनी सांगितलं होतं, माऊली सगळं मागा एवढं सोडून. अर्थात लाखो भाविकांनी त्यावेळेस प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केलेला आजही जुन्या व्यक्तींकडनं आम्ही ऐकतो. आणि आज गगनगिरी महाराजांच्या चैतन्य स्वरूपात